रिच लाईफ. रिच लाईफ. रिच लाईफ. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या भावाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण की आम्ही चाललो आहे राजस्थानला. कारण माझ्या फ्रेंडच्या भावाचं लग्न आहे, त्यासाठी थोडं ऑकवर्ड वाटतं आहे, पण चालेल, तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या. सो पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. आम्ही आता निघतो आहे स्टेशनला जायला, तर भेटू डायरेक्ट स्टेशनला. आता आम्ही आलेलो आहे आमच्या स्टेशनला. तर इथून आता आम्ही जाणार आहे बोरिवलीला आणि बोरिवलीवरून आमची ट्रेन आहे. सो थोड्या वेळात आता आमची ट्रेन येते, तर भेटू आता ट्रेनमध्ये. आमच्यासोबत आपण येणार होता, पण याची एक्झाम आली ऐन टायमावरती आणि याची लय उदास झाली. आकसून गेली बार. बोल रहा था चोर को कोई कुछ पैसा वैसा मिलेगा नहीं, पैसा किधर छुपा के रखा देखो. ट्रेन आलेली आहे, चढलो तर आहे, पण बसायला काही जागा भेटली नाही. पुढे बघू, आता जागा भेटली तर बसून घेऊ. भेटू पुढे. हे माझे हमाल लोक आहेत दोघं. माझं सगळं सामान घेऊन चाललेत आणि यांचं सामान मी घेऊन चाललोय. तुमची बारी आली आणि हे सीट्याच बंद झालेत बघा. नशीबच फुटकं आहे. दादरला उतरलोय, आता चाललोय त्या साईडला. बोरिवलीची ट्रेन पकडायची आहे, त्यामुळे सगळं लगेज वगैरे घेतलं आम्ही. आता जाणार तिकडे आणि बोरिवलीची ट्रेन पकडणार. सो भेटू ट्रेनमध्ये. हे दोघं जे आहेत ना, अनिश आणि फैजान हे दोघांना कारने जायचं होतं, तिथं बसून घेऊन चाललंय बरोबर. बहुत पैसा है भाई, ट्रिप का प्लॅनिंग देख. तिकीट कॅन्सल झालंय पण पैसे रास आहेत. काय बरं, आखरी वही दिन दिखा दिए उसने भी. अंकलेश्वरला आलेलो, तर थोडं बाहेर उतरून बघत होतो काय हवामान. भरपूर थंडी आहे व इथं भरपूर थंडी आहे. बिलकुल येऊ नका इकडे. देखो अंकल पत्ते खेल रहे हैं. बघू शकता. चलो टीसी पुढे, टीसी पुढे. चल ना, असू दे ना. टीसी तर टीसी. या काकांनी 2 वेळा रात्री उठवलेला टीसी काकांनी. भाई एवढं मला वाईट वाटलं. हा ना, सगळे झोपले, सगळ्यांना उठवायला चाललोय. अजून एक आरसा आला. एवढी थंडी आहे, एवढी थंडी आहे. शेकोटी करायची आहे बोलतोय मित्र, म्हणून चाललोय माचीस शोधायला. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग बाय. चौतार साईडला हे AC चालू आहे ना. बस झालं, इथपर्यंतच आपली सीमा. इथून AC आहे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. अहमदाबादला उतरलेलो. सुंदरला कॉल केलता, बोलतो येतो येतो, थांब 5 मिनिट थांब, बोलतो येतो. जलेबी फाफडा घेऊन. महसाना आए थे भाई. मोदी जी आ रहे. बाय बाय मोदी जी, जा रहा हूँ अभी थोड़ा सा आगे, आता हूँ फिर से, फिर मिलता हूँ आपको.
अहमदाबाद पासून साबरमती फई फुल वन साइड मेट्रोचं काम चालू आहे. मोदी शेट फुल पॉवरफुल आहे. मेट्रो नाही मला वाटतं भाई, ब्रिज चाललाय मोठा. खाली बघत बघत चाललोय. कुठं 500ची गड्डी बिड्डी दिसली तर भाई, एक तर ट्रेन स्लो आहे. राज करून उतरून काच करून गाडीत चढल. आणि सिद्ध भाऊ पण आहे इथं. आता चाललोय भाटीच्या घरी. जिजू काय आला नाही, एका लोकेशनवर बोलवलंय, तिथे जातो आणि मग तिथून तो आम्हाला पिकअप करणार आहे. तिथे गेल्यावर भेटू. रिच लाईफ, रिच रिच कारमध्ये तर बसतोय भाई, पण फुल कसारा गाडीची वाईब यायला लागली.
जेवायची सुरुवात मिठाईपासून झालेली आहे आणि मिठाईमध्ये काय मिठाईचं नाव काहीतरी आहे समजून घ्या. आणि यांच्यामध्ये एक प्रथा असते, जेवढे पण लोक येतात सगळे एकत्र जेवायला बसवतात. म्हणजे असं मध्ये पाठ ठेवतात चांदीचा, त्याच्यामध्ये चांदीचं ताट आणि त्यात जेवायला देतात. हे मारवाडी यांच्यामध्ये भाकरी नसतात, यांच्यामध्ये फक्त पीठ देतात, आपण चोरून खायचं. यो आमच्या मारवाड्यांचा तूप. ई ई आता मिक्स करा तूप. ते खा ना, साईल कर मिक्स. आणि बघ पेपर नसतं तर आला असतं तर बघ, पार्टी देत नाही बोलतो ना बघ. स्वागताला 1 करोडच्या माळा दिल्यात मोतीच्या, बघून घ्या ठिकाणा. स्टार्ट करा रे. पूर्ण प्लेट दाखव. ही मिरची, यो कांदा, बाप मा रोटा, दाल, लिंबू मारा ना वरती. यो रास ई बिया काढ र, मार लिंबू. ही आमची मारवाडी डिश. अजून तर रोटा बाकी आहे. आता मी मारायला मोकळा. 4 वर्षापासून बोलत होता बाबा, खायला घातली यांना. टेस्ट कैसा आहे भाऊ? हे बाबा चावण्याच्या पहिले सांग. फीडबॅक भाऊ. गोरं कुठं आहे आपलं? गोरं काय जालवरला. तुम्ही बघितलं असाल आमचं स्वागत कसं जोरात केलं त्या लोकांनी. भाई फुल मजा आली, एन्जॉय असं वाटत होतं, फुल राजा महाराजाची फिलिंग येत होती खरंच. त्यानंतर जेवायला घेऊन गेले. त्यांची जेवायची जी स्टाईल आहे ती भाई फुल वेगळी एकदम, नाही का जे काय बोलतात त्याला, आता मला शब्द नाही आठवत आहे, पण फुल मजा आली जेवायला. डाळ बाटी चुरमा, ती मिरची, चिवडा वगैरे आणि घी. भाई घी तुम्हाला लागेल तेवढं घ्या, असं तांब्याने ओतून देतात, घ्या जेवढं पाहिजे तेवढं. तर हा ब्लॉग इथेच एंड होतोय. आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.